नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार होतो भीमाशंकरला. मी, आश्लेष भाऊ, पवन भाऊ आणि गणेश भाऊ सातारवरून निघालेलो. पाऊस एवढा होता म्हणून आम्ही रेनकोट घालून पॅक झालो होतो. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं कारण आपण डायरेक्ट आता पुण्यात स्टॉप घेणार होतो. खेड शिवापूरला पोचलो आणि प्रसाद मलाई चहा बन मस्काला जरा आम्ही स्टॉप घेतला. तिथं चहा बन मस्का खाल्ला आणि पुण्यात सत्यम भाऊंच्या रूमवर येऊन पोचलो. असली थंडी वाजत होती म्हणून डायरेक्ट वरती गेलो आणि गरम पाणी घेऊन फ्रेश झालो. दर्शन फक्त सकाळी असल्या कारणाने आम्ही पुन्हा लगेच रेडी झालो आणि निघालो. कसा विषय आणि हो पण दणकाच की विषय टॉस. व्हिडिओ बघून तुम्ही अंदाज लावू शकता की तिकडं पाऊस किती होता. आम्ही रात्री निघालेलो आणि पुढचं काही दिसत पण नव्हतं. पहाटे 5:30 वाजता आम्ही तिथे पोचलो. थोडा चहा घेतला, गाडी पार्क केली आणि तेथून 2 किलोमीटर चालत आपल्याला लाईनला जायचं होतं. इकडचं वातावरण असलं खतरनाक होतं ना, आणि ही रेनकोट घातलेली माणसं तर क्वालिटी दिसत होती. 2 किलोमीटर पायी चालून आम्ही लाईनला आलो. फुलं नारळ वगैरे घेतला आणि लाईनला थांब. आता लाईनला तर खूपच गर्दी होती आणि माझ्या तोंडातल्या वाफेवरनं तुम्ही थंडीचा तर अंदाज लावू शकता. सोहम भाऊ पण आपल्याला नंतरनं जॉईन झालते कारण त्यांनी आणलेली 4 व्हीलर आणि ट्रॅफिकमुळे त्यांना यायला उशीर झाला. 4 तास लाईन मध्ये थांबून आत्ताशी आपल्याला मंदिराचा कळस दिसला होता. फायनली आपण मंदिरामध्ये प्रवेश केला होता. गर्दी तर खूपच होती. मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, त्यामुळे दर्शन फक्त सकाळी 7 ते 11 होतं आणि मंदिराचं काम तर लय खतरनाकच केलं होतं. 6 तासानंतर आपल्याला फायनली महादेवांचं दर्शन झालं होतं. नंतर आपण जाणार होतो गुप्त भीमाशंकरला, पण पाऊस इतका जास्त होता आणि तिकडची वाट पण जरा डेंजर होती म्हणून आम्ही पुन्हा पार्किंगच्या दिशेने निघालो. 2 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपण पुन्हा पार्किंगमध्ये पोहोचलो होतो. आता सकाळपासून तर आपण काही खाल्लं नव्हतं आणि भूक पण जोरात लागलेली म्हणून आम्ही लगेच एका हॉटेलमध्ये थांबलो. जेवण वगैरे केलं आणि तिथून आपल्याला डायरेक्ट पुण्याला जायचं होतं म्हणून आम्ही लगेच गाड्या काढून पुण्याला निघालो. येताना वातावरण लय क्वालिटी झालतं आणि सगळीकडे हिरवगार वाटत होतं, त्यामुळे गाडी चालवायला तर लयच मज्जा येत होती. कंटिन्यू गाडी चालवून तर लयच कंटाळा आलता म्हणून आपण गाडी जरा एक्सचेंज केली आणि मागं बसलो. एवढी चांगली ट्रिप करून आपण फायनली पुण्यात पोचलो होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.